नमोबुद्धाय जय भीम. मी निकिता. आज आपण पाहणार आहोत की माणसाच्या मनात हजार प्रश्न असतात. माणसाचं मन जगातील सर्वात वेगवान गोष्ट आहे. एका क्षणात आनंदात जातं आणि दुसऱ्या क्षणी दुःखाच्या खोल दरीत पडतं. तर यावर बुद्ध काय म्हणतात, बुद्धांनी आपल्याला काय सांगितलं आहे हे आपण पाहूया. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. चला मग सुरुवात करूया. मनात हजार प्रश्न, तर त्या प्रश्नाचं उत्तर बुद्ध काय सांगतात आपल्याला ते पाहूया. मन जगातली सर्वात वेगवान गोष्ट आहे. एका क्षणात आनंदात जातं आणि दुसऱ्याच क्षणी दुःखाच्या खोल दरीत पडतं. कधी विचारांचा गोंधळ चालू असतो, तर कधी भविष्याची भीती असते, कधी भूतकाळाची जखम असते. आणि मग माणूस स्वतःलाच विचारतो, माझ्या मनात इतके प्रश्न का आहेत? मी शांत का नाही? मी एवढा विचार का करतो? याच प्रश्नाचं उत्तर गौतम बुद्ध यांनी हजारो वर्षापूर्वी दिलं होतं. बुद्ध म्हणतात, मन हेच सर्व काही आहे. तू जे विचार करतोस तसाच तू बनतोस. जर मनात सतत भीती असेल तर जीवनही भीतीच वाटू लागतो. जर मनात राग असेल तर प्रत्येक माणूस हा शत्रू वाटतो. पण जर मन शांत असेल तर वादळातही माणूस स्थिर राहतो. आजचा माणूस बाहेरून हसतो पण आतून तुटलेला असतो. रात्री उशीवर डोकं ठेवताच मनात विचारांची गर्दी सुरू होते. लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? मी आयुष्यात काही करू शकेन का नाही? माझं नशीब एवढं कठीण का आहे? आणि हळूहळू हे प्रश्न मनाला कमकुवत करू लागतात. पण बुद्ध म्हणतात, प्रश्न असणं चुकीचं नाही. बुद्ध काय सांगतात पहा. बुद्ध म्हणतात की आपल्या मनात प्रश्न येणं हे चुकीचं नाही, पण त्या प्रश्नामध्ये स्वतःला हरवणं हे मात्र चुकीचं आहे. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर नाही, ते आपल्या मनातच असतं. एकदा एक माणूस बुद्धांकडे आला. तो खूप दुःखी होता. त्याने बुद्धांना विचारलं, माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात, मी शांत कसा राहू? बुद्ध फक्त हसले आणि म्हणाले, तू आकाशाला थांबवू शकतोस का? तो माणूस म्हणाला, नाही. मग विचारांना थांबवायचा प्रयत्न का करतोयस? विचार येतील पण त्यांना धरून ठेवू नकोस. जसं आकाशात ढग येतात आणि निघून जातात, तसंच विचारही येतात आणि जातात. आज आपण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतो. एका शब्दाने दुखी होतो, एका अपयशाने तुटून जातो. पण बुद्ध काय सांगतात ऐका, काहीही कायमचं नसतं. बुद्ध सांगतात, दुःखही कायमचं नाही आणि अपयशही कायमचं नाही. बुद्ध काय सांगतात, दुःखही नाही आणि आनंदही नाही. म्हणूनच कठीण काळात घाबरू नका, कारण वेळ ही बदलत राहते. मन शांत ठेवायचं असेल तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, भूतकाळात जास्त जगू नका. ज्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत त्या सोडून द्या. त्या वर्तमानात घेऊन जगू नका. जे झालं ते बदलणार नाही, पण त्याचा विचार करून आजचं आयुष्य खराब होतं. दुसरी गोष्ट, भविष्याची जास्त चिंता करू नका, कारण उद्या अजून आलेलाच नाही आहे. मग आजचा श्वास का हरवायचा आपण? जो उद्या यायचाच राहिला आहे त्याच्याबद्दल चिंता करून आपला आज का खराब करून घ्यायचा? आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा, कारण जग तुमच्यावर शंका घेईल, पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कुणीही तुम्हाला हरवू शकणार नाही. बुद्ध म्हणतात, शांत मन हे सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं. कधी कधी आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं तर ती नवीन सुरुवात असते. म्हणून मनात कितीही प्रश्न आले तरी स्वतःला हरवू देऊ नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा नक्की येतो. डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी मजबूत आहे आणि हे वाईट दिवसही निघून जातील. गौतम बुद्ध म्हणतात की मन शांत असेल तर आयुष्य सुंदर वाटू लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मन कधीच पूर्ण शांत नसतं. समुद्रासारखं असतं मन. वरून शांत दिसतं पण आत खोल लाटा चालूच असतात. कधी कधी आपण लोकांसमोर खूप मजबूत असल्याचं दाखवतो, पण रात्री एकटं असताना मनातलं दुःख डोळ्यात येतं. आणि मग प्रश्न पडतो, मी एवढा थकलोय का? माझं मन एवढं भारी का झालंय? गौतम बुद्ध म्हणतात, तू थकला आहेस कारण तू प्रत्येक गोष्ट मनावर घेतोयस. लोकांचं बोलणं, त्यांच्या अपेक्षा, त्यांची मतं
हे सगळं घेऊन माणूस स्वतःलाच विसरून जातो. आज बहुतेक लोक दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यात इतके व्यस्त आहेत की स्वतःचं हसू विसरलेत. बुद्ध सांगतात, जग बदलण्याआधी स्वतःचं मन समजून घ्या. कारण बाहेरचं युद्ध जिंकणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनाशी लढणं खूप कठीण आहे. मनात राग आला तर शांत बसा. मनात भीती आली तर स्वतःला सांगा, ही वेळही निघून जाईल. आणि मनात नकारात्मक विचार आले तर थोडा वेळ स्वतः सोबत बसा. थोडं एकांतात बसा. कारण शांतता बाहेर नाही मिळत, ती आत निर्माण करावी लागते. एकदा बुद्ध आपल्या शिष्यासोबत चालत होते. पहा, एकदा बुद्ध आपल्या शिष्यासोबत चालत होते. रस्त्यात एक माणूस आला आणि बुद्धांना खूप वाईट बोलू लागला. पण बुद्ध मात्र एकदम शांत राहिले. शिष्यांना राग आला. ते म्हणाले, तथागत, तुम्ही सांगा, आम्ही यांना उत्तर देऊ. तुम्ही काही उत्तर का देत नाही त्यांना? तेव्हा बुद्ध म्हणाले, जर कुणी तुम्हाला भेट दिली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती भेट कुणाकडे राहते? शिष्य म्हणाले, ज्याने दिली त्याच्याकडेच राहील. बुद्ध हसले आणि म्हणाले, तसंच मी त्याचा राग स्वीकारलाच नाही तर तो राग माझा कसा होईल? हीच खरी ताकद आहे. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं नाही तर योग्य वेळी शांत राहणं. आज सोशल मीडियावर एका कमेंटमुळे लोक तुटून जातात. एका अपयशामुळे स्वतःला कमी समजतात. पण बुद्ध सांगतात, तुमची किंमत लोकांच्या मतावर ठरत नाही. हिरा कितीही चिखलात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. पहा, बुद्ध किती सुंदर बुद्धांनी आपल्याला शिकवण दिली. बुद्ध सांगतात की आपली किंमत ही लोकांच्या मतावर ठरत नाही. हिरा कितीही चिखलात पडला तरी त्याची किंमत कमी होत नसते. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमच्यातही काहीतरी खास आहे. कदाचित वेळ कठीण असेल पण तुमचं भविष्य कठीण नाही. लक्षात ठेवा, झाड शांतपणे वाढतं पण एक दिवस तेच झाड सावली देतं. तसंच तुमची मेहनतही आहे. आज कुणाला दिसणार नाही पण उद्या जग टाळ्या वाजवेल. गौतम बुद्ध म्हणतात, स्वतःवर विजय मिळवणं 1000 युद्ध जिंकण्यापेक्षा मोठं आहे. म्हणून स्वतःला सांभाळा, मनाला समजून घ्या आणि आयुष्यावर प्रेम करा. जर आज तुमचं मन खूप थकलं असेल तर थोडा वेळ शांत बसा. कारण प्रत्येक जखमेला शब्दांची गरज नसते. कधीकधी शांतताच ही औषध असते. मनात प्रश्न येणं थांबणार नाही, पण त्या प्रश्नामध्ये हरवायचं की मजबूत व्हायचं हे मात्र आपल्या हातात आहे. पहा, बुद्धांनी आपल्याला खूप छान अशी शिकवण दिलेली आहे की बुद्ध काय सांगतात, मनात प्रश्न येणारच आहेत. मनात प्रश्न येणं थांबणार नाही, पण त्या प्रश्नामध्ये हरवायचं की मजबूत व्हायचं हे मात्र आपल्या हातात असतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा की मी मजबूत बनणार. लवकरच भेटूया एका अशाच छानशा व्हिडिओसाठी. नमो बुद्धाय, जय भीम.